सध्या जगामध्ये जी युद्ध सुरू आहेत त्याचा दुष्परिणाम आपल्या चुलीपर्यंत पोहोचलेला आहे। या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचे दर इतके वाढलेले आहेत की आपोआपच सगळे दर वाढत चाललेले आहेत। त्यामुळे आता वाढलेली जी महागाई आहे ती आणखीन महागाई वाढणार आहे। याला जबाबदार जर कोण असेल तर हे इस्रायल आणि अमेरिकन सरकार जबाबदार आहे। इस्रायलने मागील 3 वर्षांमध्ये पॅलेस्टाईन लोकांचा नरसंहार केलेला आहे। लहान मुले स्त्रिया यांच्या हत्या केलेल्या आहेत आणि शेवटी अमेरिकेने तर भयानक कारस्थान करून आयातुल्ला खोमेनी आणि त्यांचे सहकारी यांचा वध केलेला आहे, मारून टाकलेला आहे बॉम्ब टाकून। आणि आता एवढं सगळं झाल्यानंतर या जगाच्या सुदैवाने मानवमुक्तीच्या हिताच्या दृष्टिकोनातून इराणी सत्तेने जो जबरदस्त तडाखा या अमेरिकन साम्राज्यवादी आणि इस्रायलला दिलेला आहे तो खूपच जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। त्यामुळे ही ज्या अरेरावी सत्ता आहेत, जगाची लूट करून, तेलाचं लूट करून, जगाचं शोषण करून आजपर्यंत चाललेल्या या सत्ता आहेत त्या आता अडचणीत आलेल्या आहेत। आणि आपण पाहतोय की दररोज युद्ध कशा पद्धतीने चालू आहे आणि त्यामुळे आपल्या सुदैवाने इराणची बाजू जी आहे ती मजबूत होत चाललेली आहे। हळूहळू अमेरिका आणि इस्रायल पराभवाच्या दिशेने चाललेले आहे। हे एवढ्यासाठी मी सांगतोय की त्याचा एक भयानक परिणाम आपल्यावर झालेला आहे। पहिला मी तुम्हाला परिणाम सांगितला की प्रचंड महागाई वाढत चाललेली आहे। दुसरा परिणाम असा आहे की भाजपचं जे सरकार आहे ते सरकार या इस्रायलला मातृभूमी भारतीय आहे आणि पितृभूमी इस्रायल आहे असं सांगून टाकलेलं होतं। आणि त्यामुळे या सैतानी सत्तेला इस्रायलमधले आदर्श मानणारे नरेंद्र मोदी हे या युद्धाबद्दल अत्यंत चुकीची बोटचेपी भूमिका घेत आहेत। दुसऱ्या बाजूला हे सगळं सुरू असल्याने आज देशामध्ये आपण पाहतोय की 4 श्रमसंहिता सक्तीने लागू करण्याचे प्रयत्न चालू आहेत। त्याचा तर विपरीत परिणाम होणारच आहे, परंतु ताबडतोबीचा जो परिणाम आहे ही जी प्रचंड वाढलेली महागाई आहे त्या महागाईला तोंड देण्यासाठी सरकार असं बोलायला तयार नाही की तुमच्या वेतनामध्ये आम्ही वाढ करू। मग सरकारी कर्मचारी असतील, कंत्राटी कर्मचारी असतील, कसलीही वाढ केली जात नाही। इतकंच नव्हे तर हे जे योजनाकर्मी कर्मचारी आहेत, भारतामधल्या जनतेचं आरोग्यविषयक, शैक्षणिक विषयक, निवारा विषयक अत्यंत महत्त्वाचं जे काम करतात त्यांना या सरकारनं कंत्राटी ठेवून वर्षानुवर्षे 20-20 वर्षापासून त्यांना कायम करण्याचे अधिकार नाकारलेले आहेत। त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही। अत्यंत कमी उत्पन्न त्यांचं त्याच्यातून मिळतं आणि कमी पगारावर त्यांना राबवून घेतलं जातं। तर हे आहे, हे भाजप सरकार जे आहे त्यांनी 2018 सालापासून या योजनाकर्मी कर्मचारी, आशा असतील, गटप्रवर्तक असतील, अंगणवाडी असतील, शिक्षक कर्मचारी असतील, यांचं मानधन अजिबात वाढवलेलं नाही आणि कंत्राटीच ठेवलेलं आहे। कधी घराकडे जा म्हणून सांगायला हे तयार आहे। तर हे असल्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे की हे सर्व लक्षात ठेवताना आपल्याला आणखीन काय अधिकार आहेत जे मिळवले पाहिजे। कारण आपण पाहतोय की आता प्रत्येक राज्यामध्ये मोर्चे निघतात, मुंबईलाही मोर्चे काढले जातात, काहीही सरकार बोलायला तयार नाही। आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी असोत, संपाच्या वेळेला जे त्यांना मानधनवाढ झालेली आहे त्याच्या पलीकडे ते काही बोलायला तयार नाहीत। भारत सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे एवढंच सांगतात, स्वतः काही निर्णय घेत नाहीत किंवा त्यांनी पाठवलेलं जे PIP आहे त्याला भारत सरकार मंजुरी देत नाही। तर आपल्या हातामध्ये एक गोष्ट आहे की हे समजावून घेतलं पाहिजे। या सर्व परिस्थितीशी आपल्याला टक्कर द्यावी लागेल आणि काही गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत की ज्या करायला पाहिजेत।
फक्त सगळं मोर्चे काढून होतं अशातला भाग नाही. एक दिवस जाऊन 2 दिवस जाऊन आझाद मैदानमध्ये बसलं म्हणून हे सरकार ऐकलं असं नाही. ते नुसता चर्चा करतात, बाता मारतात, आश्वासनं देतात आणि अनुभव आपला असा आहे की प्रत्यक्षामध्ये ते काही करत नाही. आणि निवेदन जाऊन देणारे जणू काय त्यांना आता स्वर्गच मिळालेला आहे अशा अभिवेशामध्ये भाषणं करीत असतात आणि जणू काय आम्ही सगळं मिळवलंच असं सांगत असतात. प्रत्यक्षामध्ये काही मिळत नाही. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की शांतपणे चिवटपणे प्रयत्न केले पाहिजे आणि या प्रयत्नामध्ये आशाने प्रयत्न करणं खूप महत्वाचं, गटप्रवर्तकांनी प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे, अंगणवाडी महिलांनी सुद्धा प्रयत्न करणं खूप महत्वाचं. संघटना काय करतात, काय केलं काय नाही हे बाजूला ठेवा. साधी गोष्ट आहे की एक अंगणवाडीची महिला मनीबेन जी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार करते आणि सांगते की मला ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे, मी रिटायर झालेलो आहे. तिचा अर्ज नाकारला जातो. गुजरातच्या हायकोर्टमध्ये तिचा अर्ज नाकारला जातो. सुप्रीम कोर्टामध्ये मात्र तिला न्याय मिळतो. सुप्रीम कोर्टातला जो निकाल आहे अंगणवाडीच्या संदर्भातला तो एक अत्यंत महत्वाचा आहे. सुप्रीम कोर्टाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कर्मचारी म्हणून मान्यता दिलेली आहे. हे जे आरोग्य खातं आहे भारत सरकारचं त्याला ते जबाबदार आहे हे सांगितलेलं आहे. त्याच्याबरोबरच त्यांनी असंही सांगितलेलं आहे की त्यांचा जो मिळणारा पगार आहे तो पगार हा वेतनाचाच भाग आहे आणि त्या ग्रॅज्युएटी मिळण्यासाठी पात्र आहे. आता हा निर्णय 25 जून 2022 रोजीचा आहे. त्याची अंमलबजावणी अजूनही महाराष्ट्रामध्ये 4 वर्ष झाली तरी अजून झालेली नाही. ती अंमलबजावणी करा म्हणून 205 महिला नागपूर खंडपीठामध्ये परत आणि हायकोर्टमध्ये गेलेल्या होत्या. त्याच्या सूचना आलेल्या आहेत. मोर्चा काढला की सांगतात आम्ही करायला लागलोय म्हणून. तर ही जी बाब आहे ते सगळ्यांनी केली पाहिजे. मनीबेन ज्या आहेत त्या कुठल्याही 100 वर्षे झालेल्या संघटनेच्या सभासद नव्हत्या. त्यांनी हा प्रश्न कामगार संघटनेने नाही सोडवलेला. तिथल्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत त्या बाईने सुप्रीम कोर्टापर्यंत लढत दिलेली आहे. त्यामुळे की तुम्ही प्रत्यक्षामध्ये जे कर्मचारी आहात त्यांनी काय करायचे ठरवा. नुसता संघटनांच्या नावावर बोट मोडून उपयोग नाही. सरकारविरोधी सुद्धा या सर्व महिला बोलत नाही. सरकारचा त्यांना अजूनही राग येत नाही की जे करत नाही. तुम्ही काय करायला पाहिजे की ज्या आता रिटायर झालेल्या आहेत त्यांना आम्ही एक गुगल फॉर्म टाकलेला आहे. त्या सर्वांनी लेबर कोर्टामध्ये आता आशाने केसेस दाखल केल्या पाहिजे की आम्हाला ग्रॅज्युएटी द्या, तुम्ही आमच्याशी संपर्क करा. अनेक रिटायर झालेल्या महिलांनी आमच्याशी संपर्क केलेला आहे पण त्याची पुढची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. अर्ज केला पाहिजे लेबर कोर्टामध्ये. लेबर कोर्टाची ऑर्डर घेतली पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा निकाल झाल्यानंतर अंगणवाडीमधल्या काही महिलांनी सुद्धा रिटायर झालेल्या त्यांना लेबर कोर्टामध्ये जावं लागलं. त्यांचा आदेश झाला. तसं आता ते करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. हे ग्रॅज्युएटीबद्दल झालं. तसंच प्रॉव्हिडंट फंड लागू होण्यासाठी सुद्धा प्रत्येक विभागातल्या आशांनी, गटप्रवर्तकांनी, अंगणवाडी महिलांनी सुद्धा त्या त्या विभागीय कार्यालयाकडे अर्ज करावे लागतील की तुम्ही आम्हाला सभासद करून घ्या. हा कायदा आम्हाला लागू आहे. ESIC विमा कायदा लागू करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करत असला परंतु तरी तुम्हाला ESIC कायदा लागू नसेल तर तुम्ही आजारी असाल तर तुम्हाला भरपगारी रजा मिळणार नाही, इतर सुविधा मिळणार नाहीत. त्या मिळणं तुम्हाला हक्काचं आहे. तर या ज्या बाबी आहेत त्या शांतपणे त्या कायदेशीरदृष्ट्या ते लावून धरल्या पाहिजेत. तुम्ही ते अर्ज केले पाहिजेत. तुम्ही स्वतः जोपर्यंत ते अर्ज करणार नाहीत, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र एक लढ्याचं केंद्र बनलं पाहिजे. वर्षातून 6 महिन्यातून एकदा जय म्हणायचं, अनेक मोर्चा काढायचं म्हणजे आपलं काम संपलं. हे भ्रम सोडून द्या. त्यातून काही होणार नाही. होणार आहे ते तुमच्यापासून सुरुवात होणार आहे. तुम्ही संघटित झाल्याशिवाय, तुम्ही स्वतः हे प्रयत्न केल्याशिवाय, तुम्ही हे स्वतः समजून घेतल्याशिवाय काही उपयोग नाही. ऑनलाईन सक्तीची नको आहे याच्याशी आपण सहमत आहोत. परंतु ऑनलाईन कामाशी तुम्ही संबंधित झालेले आहात, तुम्हाला ते समजते. हे त्यांचं जे आहे ऑनलाईन शस्त्र आहे, सैतानी शस्त्र आहे. त्याचा पराभव करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचाच वापर आपल्याला केला पाहिजे आणि तो वापर करून
आपल्याला या पुढच्या काळामध्ये पुढे जायचं आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने गुगल फॉर्म भरा. तो गुगल फॉर्म भरला की तुमचा डाटा आमच्याकडे येतो आणि तो आपण पाठवून देऊ. दुसरं असं आहे की हे सगळं करायचं म्हटलं, एक कार्यकर्ता जरी आम्हाला नेमायचं ठरवलं, म्हणजे आता आमचं जे कष्ट आहेत हे अभ्यास करायचं, बोलायचे सोडून द्या, त्याचं काय मूल्यमापन करा नाही करा, परंतु हे सगळं डाटा एकत्र करणे, फोन करणे, संपर्क करणे, सोशल मीडिया पाहणे, याच्यासाठी किमान आम्हाला 2 माणसं नेमावं लागतायत ना. आणि आज हे हुशारीचं काम करण्यासाठी त्यांना एक 10,000 हजार रुपये तरी द्यायला पाहिजेत. आणि मग आम्ही मेंबर व्हावून सांगितलं 200 रुपयांनी, किंवा आतापर्यंत 7 महिला फक्त मेंबर झालेले आहेत. म्हणजे त्यांचं वेतन किती दिवसाचं झालं बघा. तर हे यंत्र चालायला पाहिजे. सगळ्यांनी मिळून जर काही कॉन्ट्रीब्युशन केलं, योगदान केलं, तर ते सहज शक्य आहे. अन्यथा सगळ्याच गोष्टीकडे उदासीनतेने बघणं हे बरोबर नाही. मग तुम्हाला कोणीच माफ करणार नाही, काहीच पुढे जाणार नाही, असंच चालत राहणार. तर हे होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही या बाबींच्या मध्ये लक्ष घाला. गुगल फॉर्म पाठवून द्या. कामावर असला तरी पाठवून द्या, नसला तरी पाठवून द्या. आपण त्याला दिशा देऊ आणि या पद्धतीनं आपण प्रयत्न करावेत असं मी आपल्याला आवाहन करीत आहे. मी शंकर पुजारी. आमची जी युनियन आहे महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना, ही राज्यव्यापी आहे, रजिस्टर कामगार संघटना. सरकारची आम्ही परवानगी घेतलेली आहे. जरूर काही प्रश्न असला तर संपर्क करा. मी या युनियनचा अध्यक्ष आहे. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. जरूर संपर्क करा. धन्यवाद.